प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. प्रेमात तुझा रंग कसा, हे शब्द तुम्ही ऐकले असतील. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मिलावू लगे वस जैसा. ह्या गाण्याचे शब्द सुद्धा कधीतरी तुमच्या कानावरती पडले असतील. परंतु आजची दोन्ही वाचनं श्रद्धा तुझा रंग कसा हा विचार आपल्यासमोर मांडत आहेत. पहिल्या वाचनामध्ये श्रद्धेचे 2 रंग आपल्यासमोर सादर करण्यात आलेले आहेत. तर शुभवर्तमानामध्ये श्रद्धेचे आणखी 2 रंग आपल्यासमोर सादर करण्यात आलेले आहेत. पहिल्या वाचनातील श्रद्धेचा पहिला रंग आहे जबरदस्त अशी श्रद्धा असलेला वयोवृद्ध आणि भारदस्त असा शास्त्री एलियाझर ह्याची श्रद्धा, की त्याने डुकराचं मांस खावे म्हणून त्याच्यावरती जबरदस्ती केली जात होती. आज आपण डुकराचं मांस खाऊ शकतो, कारण प्रेषितांची कृत्ये अध्याय 10 मध्ये कर्नेल्य नावाच्या माणसासंदर्भात पेत्राला जो दृष्टांत झाला होता, त्यामध्ये परमेश्वर म्हणतो, मी सर्व अन्न शुद्ध ठरवलेलं आहे. इतकंच नाही, तर मार्कच्या शुभवर्तमानात अध्याय 7 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं वाक्य अत्यंत निर्णायक स्वरूपाचं आहे, की जे बाहेरून आत जाते ते माणसाला भ्रष्ट करत नाही. अशा प्रकारे त्याने सर्व अन्न शुद्ध ठरवलेलं आहे. आणि म्हणूनच हे जे प्रकार त्यावेळेला सुरू होते, की डुकराचं मांस खाऊ नये, हा जुना करार आहे. नव्या कराराच्या शिकवणुकीनुसार सर्व प्रकारचं अन्न परमेश्वराने शुद्ध ठरवलेलं आहे. मात्र तात्कालीन परिस्थितीनुसार डुकराचं मांस खाण्याची जबरदस्ती ख्रिस्ती लोकांवरती केली जात होती. त्यामुळे ते भ्रष्ट होत अशा प्रकारचा आळ त्यांच्यावरती घातला जात असायचा. त्या पार्श्वभूमीवरती एलियाझर ह्याची श्रद्धा कसोटीच्या भट्टीतून तावून सुलाखून निघत असताना आपल्याला दिसत आहे. त्याच्यावरती जबरदस्ती केली जात होती आणि त्याने सांगितलं, नाही, त्याऐवजी मी सन्मानाने मृत्यूला सामोरा जाण्यासाठी तयार आहे. आणि मग अशा पार्श्वभूमीवरती मध्येच श्रद्धेचा दुसरा एक रंग सादर करण्यात आलेला आहे, की ज्यांच्यावरती होमार्पण विधीची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती, असे विधीसेवक एलियाझरला ओळखत होते. त्यांनी एलियाझरला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं, की मी गुपचूप तुम्हाला दुसरं मांस आणून देतो, ते डुकराचंच आहे असा देखावा कर आणि ह्या शिक्षेतून मुक्त हो. ही देखील एक प्रकारची फसवेगिरी होती. ह्याची जाणीव एलियाझरला होती. परंतु हा श्रद्धेचा रंग कसा आहे बघा, तो दुटप्पीपणाचा आहे, की सगळ्यांना जणू काही दाखवायचं आपण खूप पवित्र आहोत, परंतु प्रत्यक्षात मात्र अपवित्र असं जीवन जगायचं, भ्रष्ट असं जीवन जगायचं. एलियाझरने अशा श्रद्धेचा रंग पुसून टाकण्याचा प्रयत्न केला, त्याचा स्वीकार केला नाही. आणखी तो पुढे गेला, त्याला शिक्षा झाली आणि प्रत्यक्ष शिक्षेला त्याला सामोरं जावं लागलं. मात्र सामोरं जात असताना त्याने दिलेली शिकवण यहुदी धर्मामध्ये कितीतरी वर्षे अजरामर ठरलेली आहे. केवळ तरुणांनाच नव्हे, तर संपूर्ण देशाला एक आठवण आणि उत्कृष्ट आदर्श ठरावा अशा प्रकारचं मरण त्याने स्वीकारलेलं आहे. शुभवर्तमानामध्ये आपल्याला आणखी 2 प्रकारचे श्रद्धेचे रंग दिसतात. पहिला रंग आहे जक्कय नावाच्या माणसाची श्रद्धा. हा माणूस जकातदार होता. येशूला नुसतं पाहण्याचा तो प्रयत्न करत होता. परंतु प्रत्यक्ष येशूची भेट झाल्यानंतर त्याने येशूचा अनुयायी होण्याचं ठरवलं आणि त्यासाठी त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं, की मी आपलं द्रव्य अर्धद्रव्य गरिबांना देतो आणि अन्यायाने कोणाचं काही घेतलं असेल तर ते चौपट परत करतो. आणि येशूने मग त्याचं अभिनंदन करत म्हटलं,
आज ह्या घराला तारण प्राप्त झालेला आहे. हाही अब्राहमाचा पुत्र आहे. ह्याचा अर्थ श्रद्धेचा अस्सल रंग प्रभू येशू ख्रिस्ताने शोधून काढलेला होता. परंतु श्रद्धेचा नकली रंगसुद्धा आपल्याला ह्या शुभवर्तमानाच्या उतार्यामध्ये पाहायला मिळतो आणि तो आहे गर्दीच्या रूपामध्ये असलेली श्रद्धा. गर्दीपुढे काही चालत नव्हते म्हणून जक्कई धावत पुढे गेलेला. परंतु हीच गर्दी, हेच लोक नंतर कुरकुर करू लागलेले आहेत की पापी मनुष्याच्या घरी येशू उतरावयास गेलेला आहे. म्हणजे त्यांची श्रद्धा केवढी खुजी होती बघा. साक्षात परमेश्वर पापी माणसाच्या घरी पोहोचलेला आहे हे त्यांना सहन झालं नाही. बऱ्याच वेळेला माणूस स्वतःला इतका नीतिमान समजतो की त्याला दुसऱ्यांची पापं ठाऊक असल्याने परमेश्वराने अशा माणसाला आशीर्वाद देऊच नये असं माणसाला वाटत असतं. हा देखील श्रद्धेचा एक अनोखा रंग आहे. म्हणून श्रद्धेचा रंग कसा आपण तपासून पाहणं गरजेचं आहे. कसोटीच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेली श्रद्धा आणि परमेश्वराला भेटल्यानंतर त्याला सर्वस्व वाहण्याची तयारी ठेवणारी श्रद्धा, हे श्रद्धेचे दोन अस्सल रंग आजचं शुभवर्तमान आणि आजचं पहिलं वाचन आपल्यासमोर सादर करत आहे. त्या पार्श्वभूमीवरती सहज प्रतिसाद स्तोत्रातील शब्द बघा. मला परमेश्वराचा आधार आहे. परमेश्वर माझ्या भोवती कवच आहे. परमेश्वर माझं गौरव आहे. परमेश्वर माझं डोकं वर करणारा आहे. मी मोठ्याने परमेश्वराचा धावा करतो तेव्हा तो पवित्र डोंगरावरून माझं ऐकतो. मी अंग टाकतो आणि ताबडतोब झोपी जातो. मी जागा होतो कारण परमेश्वरानेच मला आधार दिलेला आहे. कितीतरी लोकांनी मला गराडा घातला तरी मी त्यांना भिणार नाही. ही भट्टीतून तावून सुलाखून निघालेली अशी श्रद्धा. आपली श्रद्धा देखील अशाच प्रकारे दिवसेंदिवस वाढत राहावी अशी कृपा परमेश्वराकडे मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.